मित्रांनो नमस्कार. एनिथिंग अबाउट फिशेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. दुपारचे मित्रांनो 5 वाजले, 4:49 झालेत. आणि आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आलो आहोत. हाय टू लो. मनोरीबद्दल बरेच लोक विचारतात, थोडीशी माहिती घेऊया. इथे तुम्ही बघाल तर ही एंट्री आहे या स्पॉटवर यायची. आणि पाणी इथे भरलं आहे. 4 मीटरचा हाय टाईड होता आणि आता लो सुरू झाला आहे, पण हे पाणी अजून इथे आहे. आणि हा रस्ता ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला बंद होतं. म्हणजे तुम्ही आतमध्ये असाल तर तुम्ही आतमध्ये अडकून बसता आणि जोपर्यंत ओहोटी सुरू होत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागतं. तर इथे कोण येणार असतील तर त्यांनी याचं भान ठेवा. इथे यायचं कसं हा प्रश्न व्ह्यूवर विचारतात आणि मी त्याचं कमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे. पण समोर दिसतोय तो मार्वे. मार्वेवरून फेरी पकडली की तुम्ही इथे येता. ही जी समोर फेरी दिसते ही मार्वेवरून आली. आणि हा आहे मनोरी. तुम्ही इथे उतरलात की बाजूला इथे तिकीट घ्यायची आहे तुम्हाला आणि इथून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. तुम्ही जर इथे लो टाईडला आलात तर तुम्हाला इथे मासे मिळण्याचे चान्सेस आहेत. आपल्याला जायचं आहे तिथे. इथून आपल्याला जावं लागेल आता ह्या साईडने आणि सांभाळून जावं लागेल. इथे हे शेवाळ आहे त्याच्यावरनं आपण घसरू शकतो. ओहोटीला मित्रांनो हे पूर्ण ओपन असते. तुम्ही आरामात इथून जाऊ शकता. तर बघा हा काळ्या आणि ती लाली. काळ्याला हल्ली मला वाटतं खायला मिळत नाही. थोडासा रोडावल्यासारखं दिसतोय मला. आणि आपण पण काय इथे नेहमी म्हणजे रोज येत नाही, पण ज्या वेळेला आपण इथे येतो त्यावेळेला काळ्याला खायला घेऊन येतो. काळ्याला आणि लालीला. आता आपण आलो आहे वेळेवर, म्हणजे पाणी उतरल्यावर आलो आहे. नाही तर इथून कसरत करत जावं लागलं असतं. शक्यतो कसरत वगैरे मी करत नाही, टाळतो. काय झालं तुझं? हां, तुला कोण खायला घालत नाहीत काय? इथे येत नाही कोण आता. चल तिकडे. खाल्लीस ना बिस्किट? अरे बाबा बिस्किट खाल्लीस ना तू. चल ये इकडे, पुढे देतो. ये चल पुढे चल, देतो. ओहोटीला मित्रांनो हे पाणी आतमध्येपर्यंत असतं आणि हा स्पेस पूर्ण ओपन असतो. आता इथे करंट आहे, प्रवाह आहे पाण्याचा. असा अशी जागा बघावी लागेल जिथे पाण्याचा करंट कमी आहे, जेणेकरून आपले हुक अडकणार नाहीत. दुसरा मित्रांनो इथे प्रॉब्लेम आहे तो म्हणजे नेटिंगचा. इथे बघा तुम्ही समोर नेट मारलेलं आहे. इथे हा बोया एक दिसतोय. इथे हे नेट आहे सरळ. आणि आपल्याला इथेच मारायचं आहे. नेटच्या पलीकडे मारायचं नाही आहे, नेटच्या थोडं अलीकडे. बघू आज बसून फिशिंग करू. हे समोर नेट दिसतं त्याच्या पलीकडे मारायचं नाही आहे, त्याच्या अलीकडे मारायचं.
पलीकडे मारलात तर अडकणार. आणि बेट म्हणून आपल्याकडे आहे झिंगा. हे बघा, डेड बेट आहे. त्या दिवशी जी विकत घेतलेली कोलमी होती ती उरलेली मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि तीच वापरायची इथे. लहान बाईट असेल तर मग कोलमी कापून लावू. येस, सगो अडकला, मासा पण लागला. हा मित्रांनो प्रॉब्लेम आहे करंटचा. ये तो गडबड हो गई बाबू. बघूया लाईनवर मासा आहे का ते बघूया. असं काय जाणवत नाही आहे. अडकलं कसं, अडकलं कसं. हो, मासा आहे मित्रांनो, मासा आहे लाईनवर. शट यार, लाईन तुटली. मित्रांनो ही ब्रेडेड लाईन आहे आणि ह्याचा प्रॉब्लेम आहे, पातळ लाईन आहे. थोडी जरी ही दगडाला घासली तरी ही तुटणार आणि ही तुटली आपली लाईन. मित्रांनो मासा लागलाय आपल्याला आणि काय आहे बघूया. उई 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 माँ, ये है फिंगर मार्क. थांब रे, थांब बाबू थांब. स्वतःला जखमी करून घेऊ नकोस, तुला मी सोडणार. हा हा हा. मित्रांनो ब्युटिफुल असा फिंगर मार्क लागला आहे आपल्याला. बच्चा आहे पण मस्त आहे. सोडूया. मित्रांनो बाईट परत दिला होता, एवढ्या लगेच कोलमी उडवली. असं कसं होईल. बघूया बघूया बघूया, कोलमी आहे. नाही नाही नाही, अर्धी खाल्ली. हे बघा, म्हणजे हा पण चांगला कुठला तरी मासा होता मित्रांनो. हो हो हो, हा बघा. आईच्या गावात. थांब रे, थांब 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 रे. खो तुझ्या. अरे थांब, मरतोय, सोडतो तुला. घातली आहे याने, जखमी करून घेतला स्वतःला याने. तर हा हुक कुठून कसा घुसलाय ते पण मला कळत नाही. नशीब. मित्रांनो दुसरा मासा आहे आणि हा आहे खरवट. थोडासा मार लागला याला. सोडूया
हा अजून पण फडफडतोय, तर याला काय करायचं? दोन मासे मित्रांनो पकडले इथे बसून बसून आपण. येल्लो फिन ब्रीम होता आहे बघा मित्रांनो, खातोय अजून पण मस्त बाईट आहे. येल्लो फिन ब्रीम होता तो. हा बघूया कोण आहे तो. लागला पाहिजे, लागला पाहिजे. गेला काय खाऊन? खाऊन गेला काय? मित्रांनो इथून निघूया. काळोख पण झाला इथे आणि बाई तिकडचा बंद झाला. काळोख आता होईल, झालेला नाही आहे, पण बाईट बंद झाला आहे. कारण पाण्याची लेवल पण इथे आता कमी झाली, पाणी उतरलं.